नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण प्रकरण 3 ब या प्रकरणाच्या अंतिम टप्प्यामध्ये आलेलो आहोत. या टप्प्यामध्ये आपल्याला मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व बघायचे आहे. थोडंसं सिंहावलोकन केलं असता मागच्या तासिकेमध्ये आपण मागणीच्या किंमत लवचिकता मोजण्याच्या पद्धती पाहिल्या. या किंमत लवचिकता मोजण्याच्या पद्धतीमध्ये गुणोत्तर पद्धती किंवा शेकडामान पद्धती किंवा शेकडा पद्धती याचं विश्लेषण आपण केलं. सोबतच दुसरी एक पद्धती आपण पाहिली ती म्हणजे एकूण खर्चाची पद्धती. या एकूण खर्चाच्या पद्धतीमध्ये जो खर्च आहे त्या खर्चाच्या बाबतीमध्ये विचार करून मागणीची लवचिकता आपण विचारात घेतली आणि एकूण खर्च बरोबर किंमत गुणिले मागणी या सूत्राच्या माध्यमातून आपण एकूण खर्चाच्या पद्धतीचा विचार केला. त्यानंतर तिसरा एक भाग आपण पाहिला किंवा तिसरी एक पद्धती आपण पाहिली ती म्हणजे बिंदू मापन पद्धती किंवा भूमिती पद्धती. जर एखादी वक्र जर दिला असेल, हा वक्र दिला असताना जी मागणी निर्माण होत असते ही मागणी कशा पद्धतीने निर्माण झालेली असते हे आपल्याला वक्राच्या माध्यमातून सुद्धा सांगता आलं पाहिजे. त्यामुळे अल्फ्रेड मार्शल यांनी भूमिती पद्धती किंवा बिंदू मापन पद्धतीचा विकास केला आणि वक्रावर असलेला किंवा आकृतीमध्ये दाखवण्यात येणारा जो काही मागणी वक्र आहे या मागणी वक्रावरील बिंदूची मागणीची लवचिकता कशी मोजली जाते हे त्यांनी या बिंदू मापन पद्धतीच्या माध्यमातून समजून सांगितलं, स्पष्ट केलं. या तीनही पद्धतीचा आपण अभ्यास केलेला आहे. त्यानंतर शेवटचा भाग आपण पाहिला तो म्हणजे मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक. तर मागणीची लवचिकता काही विशिष्ट घटकांवर अवलंबून असते आणि हे घटक कोणते त्या घटकाचा विचार आपण मागच्या तासिकेमध्ये केला. जसं वस्तूचे स्वरूप आहे, पर्यायी वस्तूची उपलब्धता आहे, वस्तूचे अनेक उपयोग आहे किंवा व्यसनाच्या वस्तू आहे, कालावधी आहे, पूरक वस्तू आहे, उपभोक्त्याचे उत्पन्न आहे किंवा गरजेची तीव्रता आहे. या सर्व घटकांवर मागणीची लवचिकता अवलंबून असते. असे एक ना एक आपण 9 मुद्द्यांचा विचार केला आणि 9ही मुद्द्यांच्या माध्यमातून मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटकांच्या माध्यमातून मागणी कशी निर्धारित होते हे स्पष्ट केलेलं आहे. आता शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये या प्रकरणाच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व बघणार आहोत. आता मागणीची लवचिकता आणि मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व हे काय आहे तर मागणीच्या लवचिकतेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. मागणीची लवचिकता का अभ्यासली जाते? फक्त पेपर देण्यासाठी किंवा परीक्षा देण्यासाठी मागणीच्या लवचिकतेचा उपयोग होतो असं म्हणता येत नाही. तर मागणीची लवचिकता मनुष्याच्या जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसून येते. जीवन जगत असताना व्यक्ती काय करतो की उपभोक्ता म्हणून आपली भूमिका बजावत असतो आणि या भूमिकेमध्ये तो काय की वस्तू ज्या असतात त्या वस्तूच्या किमतीचा परिणाम हा मागणीवर कशा पद्धतीचा होतो तो उपभोक्त्याला समजायला पाहिजे. यासाठी मागणीचं लवचिकतेचं महत्त्व आहे. सोबतच जे विक्रेते असतात किंवा जे उत्पादक असतात हे उत्पादक सुद्धा वस्तूंची विक्री करत असतात, वस्तूंचं उत्पादन करत असतात आणि म्हणून ग्राहकांच्या दृष्टिकोनातून किंवा ग्राहकांच्या मानसिकतेचा विचार करणे हे एक उपभोक्ते किंवा विक्रेत्यांना गरजेचं असतं.
आणि म्हणून उपभोक्त्यांसाठी सुद्धा मागणीची लवचिकता, उत्पादकांसाठी सुद्धा मागणीची लवचिकता महत्त्वाची ठरते. सोबतच तिसरा भाग आपल्याला सांगता येतो, तो म्हणजे सरकार किंवा शासन. सरकारलाही मागणीची लवचिकता या संकल्पनेचा फायदा होतो किंवा महत्त्व असतं. सरकार म्हटलं, कोणतंही सरकार म्हटलं तर देशामध्ये सरकारला विविध कल्याणकारी योजना राबवाव्या लागतात किंवा कल्याणकारी योजना राबविण्याकरिता सरकारला अनेक माध्यमातून आपलं उत्पन्न वाढवावं लागतं. हे उत्पन्न वाढवित असताना जे काही टॅक्सेशन किंवा जो कर प्रणाली सरकार राबविते, ही कर प्रणाली राबविण्याकरिता सुद्धा मागणीच्या लवचिकतेचा फायदा होत असतो, उपयोग होत असतो. म्हणजे सरकारला आपलं उत्पन्न वाढविण्याकरिता एक महत्त्वाचा घटक म्हणून मागणीची लवचिकता आपल्याला स्पष्ट करता येते. हे सर्व जे घटक आहेत, तीनही बाबी ज्या आहेत, त्या तीनही बाबी आपण एक प्रकारच्या सविस्तरपणे स्पष्ट आपण करू. आता मागणीच्या लवचिकतेची संकल्पना जर पाहिली तर ही उत्पादक, शेतकरी, कामगार, सरकार, उपभोक्ता या सर्व घटकांसाठी महत्त्वाची असते. उपभोगासाठी जर पाहिलं तर प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या वस्तूचा उपभोग घ्यावाच लागतो. म्हणजे त्याला प्रत्येक वस्तूची काही कमी जास्त प्रमाणामध्ये गरज असतेच, आणि म्हणून उपभोक्त्यासाठी ही अतिशय आवश्यक असते. उत्पादक या घटकासाठी सुद्धा मागणीच्या लवचिकतेचं महत्त्व फार अनन्यसाधारण आहे. आता उत्पादक म्हणजे काय, तर जे वस्तूंचं उत्पादन करत असतात किंवा वस्तू आणि सेवांचं उत्पादन केलं जातं, ज्याला संयोजक वर्ग असं म्हटलं जातं किंवा निर्माता असं म्हटलं असतं. जो वस्तूची निर्मिती करतो त्याला उत्पादक असं म्हटलं जातं. आणि प्रत्येक उत्पादक आपल्या ज्या वस्तू असतात त्या वस्तूंचं उत्पादन करत असतात, आणि उत्पादन झाल्यानंतर या वस्तू विक्रीसाठी बाजारात नेत असतात. त्यांच्या वस्तूंना किंमत जी आहे ती जास्तीत जास्त कशी मिळेल यासाठी ते प्रयत्न करतात. आपल्या वस्तू जास्त प्रमाणात बाजारपेठेमध्ये खपल्या पाहिजे, विक्री झाल्या पाहिजे, यासाठी उत्पादकाकडून प्रयत्न केला जात असतो. आणि म्हणून उत्पादक काय करतो की उत्पादनाची विशिष्ट किंमत ठरवित असतो. ही किंमत ठरविताना त्याला मागणीच्या लवचिकतेचा उपयोग होत असतो. आता मागणीच्या लवचिकतेचा उपयोग कसा होतो, जर समजा एखादी जर ताठर लवचिक मागणी किंवा अलवचिक मागणी असणारी वस्तू जर असेल तर मग अशा वस्तूंची मागणी लोक करतात. मग त्या वस्तूच्या किमती कितीही वाढल्या किंवा घटल्या तरीही जे उपभोक्ते असतात किंवा जे ग्राहक असतात, हे ग्राहक काय करतात, त्या वस्तूंना खरेदी करतातच. जसं आपण एक वस्तू घेऊ, ती म्हणजे मीठ आहे. मिठाच्या किमती खूप वाढल्या आणि या वस्तूच्या किमती वाढल्यानंतर लोक मिठाची मागणी कमी करतील का? नाही. मग उत्पादक काय करत असतो की अशा प्रकारच्या ज्या काही वस्तू असेल या वस्तूंच्या किमती जास्त ठेवतो. जर मीठ जर 100 रुपये किलो जर विकलं तरीही लोक घेतात. मग या वस्तूंच्या किमती जर जास्त ठेवल्या, उत्पादकांनी जर जास्त जर समजा ठेवल्या, तरीही त्या वस्तूची मागणी बाजारपेठेमध्ये ग्राहकांच्या माध्यमातून केली जाते. आणि म्हणून उत्पादकाला मागणीच्या लवचिकतेचं अतिशय महत्त्व असतं. जर कमी लवचिक मागणी जर असेल किंवा जास्त लवचिक मागणी जर असेल तर अशा वस्तूंच्या किमती जर
थोड्या जरी वाढवल्या तरीही मात्र मागणीवर त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. आणि म्हणून अशा वस्तूंची जी किंमत आहे ती किंमत ठरवत असताना उत्पादकाला मागणीची लवचिकता बघावी लागते. आणि मग उत्पादक काय करतो, अलवचिक मागणी ज्या वस्तूंची असेल अशा वस्तूंच्या किमती कितीही वाढवल्या तरी चालतात. परंतु जास्त लवचिक मागणी जर असेल तर अशा वेळेला थोड्याशा किमतीमुळे मागणीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. आणि म्हणून अशा वस्तूंच्या किमती जास्त प्रमाणात वाढवता येत नाही. प्रसंगी त्या स्थिर ठेवाव्या लागत असतात. सोबतच कमी लवचिक मागणी जर असेल तर अशा वेळेला त्या वस्तूंच्या किमती कमी प्रमाणामध्ये वाढवता येतात, अतिशय जास्त प्रमाणातही वाढवता येत नाही. आणि म्हणून मागणीची लवचिकता ही संकल्पना उत्पादकासाठी किंवा निर्मात्यासाठी किंवा संयोजकासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरत असते. किंमत कमी जास्त करत असताना किंवा किंमत कमी जास्त जर त्याला करायची आहे तर तो आपल्या मताने करता येत नाही. त्याला मागणीच्या लवचिकतेचा पहिले विचार करावा लागतो. वस्तूची मागणी अलवचिक असेल तर किंमत कमी करेल. जर उत्पादक मक्तेदार असेल तर त्याचे मूल्यभेदाचे धोरण मोठ्या प्रमाणात राहील. म्हणजे वस्तूची किंमत जास्त राहील. एकाला एक किंमत देईल, दुसऱ्याला दुसरी किंमत देईल. याला मूल्यभेद असं म्हटलं असतं. जर समजा त्या उत्पादकाच्या किंवा विक्रेत्याच्या जवळचे असले तर तुम्हाला कमी किंमत आकारेल. जर समजा दूरचे संबंध जर असतील तर त्याला जास्त किंमत आकारेल. अनोळखी असेल तर त्याला पुन्हा जास्त किंमत आकारली जात असते. तर अशा पद्धतीची किंमत ठरविण्यासाठी मागणीच्या लवचिकतेचा फायदा उत्पादकाला होत असतो. मूल्यभेदाचे धोरण राबविण्यासाठी सुद्धा मागणीच्या लवचिकतेचा उपयोग होत असतो. मूल्यभेद करत असताना मागणीची लवचिकता हा घटक अतिशय महत्त्वाचा असतो हे आपल्याला म्हणावं लागेल किंवा म्हणता येईल. त्यानंतर दुसरा एक महत्त्व आपल्याला सांगता येतं ते म्हणजे शासनासाठी किंवा सरकारसाठी. आता मागणीची लवचिकता ही सरकारसाठी किंवा शासनासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाची संकल्पना आहे. कारण या अगोदरच मी तुम्हाला सांगितलं की सरकारला आपलं उत्पन्न वाढवणं गरजेचं असतं. सरकारला का उत्पन्न वाढवणं गरजेचं असतं? कारण की सरकारला त्याच्या ज्या काही योजना आहे ह्या योजना जनतेसाठी किंवा देशामध्ये राबवाव्या लागतात. आणि म्हणून सरकारला करारूपाने उत्पन्न मिळवत असताना वस्तूच्या मागणीच्या लवचिकतेचा पहिल्यांदा विचार करावा लागतो. म्हणजे कर लागू करताना देशाचा जो अर्थमंत्री असतो हा सर्वात अगोदर मागणीच्या लवचिकतेचा विचार करतो. वस्तूंवर कर आकारत असताना कोणत्या वस्तूंवर कर आकारला पाहिजे, कोणत्या वस्तूंवर कर आकारू नये याचा अभ्यास अर्थमंत्र्याला करावा लागतो, शासनाला करावा लागतो, सरकारला करावा लागतो. जर अलवचिक मागणी असणाऱ्या वस्तू जर असेल म्हणजे किंमत वाढली किंवा घटली तरी त्याचा परिणाम कोणताच परिणाम जर वस्तूच्या मागणीवर होत नसेल तर त्याला अलवचिक मागणी असं म्हटलं जातं. आणि अलवचिक मागणी असणाऱ्या ज्या वस्तू आहेत या वस्तूंवर जर सरकारने जास्त कर लावला तरीही त्याचा परिणाम मागणीवर होत नाही. आणि म्हणून मागणी जी असते तीच राहताना दिसून येते. आणि म्हणून अशा वस्तूंवर जास्तचा कर लावला तरीही त्याचा परिणाम होत नाही. किंवा जर समजा एखादी जास्त लवचिक मागणी असणाऱ्या वस्तूवर जर कर लावला तर कर लावल्यामुळे वस्तूच्या किमतीत वाढ होते. आणि वस्तूच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे काय होतं की वाढत्या किमतीला मागणी कमी कमी होत जात असते.
म्हणजे त्याचा मागणीवर परिणाम होत असतो, ग्राहकांच्या खरेदीवर त्याचा परिणाम होत असतो. आणि म्हणून सरकारला कर लावत असताना मागणीच्या लवचिकतेचा विचार सर्वात पहिले करावा लागतो. वस्तूंवर कर आकारताना त्या वस्तूची जी मागणीची लवचिकता आहे ही गोष्ट अभ्यासावी लागतेच. ज्या वस्तूंची मागणी तुलनेने अलौकिक असते, कारण अशा वस्तूंच्या मागणीवर फारसा परिणामही होत नाही. जसं आवश्यक वस्तू आहे, या वस्तूंवर जर समजा कर लावले, अन्नधान्यावर कर लावले, समजा पाण्यावर कर लावला. पाणी ही वस्तू कशी आवश्यक आहे, पाण्यावर जर सरकारने जास्त कर लावला तरीही लोकांना पाणी घ्यावंच लागतं, पाणी प्यावंच लागतं, पाण्याशिवाय ते जगू शकत नाही. आणि म्हणून अशा वस्तूंवर जास्त कर लावला तरी सरकारच्या उत्पन्नात वाढ होते, मागणीत कोणते किंवा मागणीमध्ये त्याचा फारसा परिणाम होत नाही. म्हणजे अलौकिक वस्तू, अलौकिक मागणी ज्या वस्तूंची असते अशा वस्तूंवर सरकार कितीही प्रमाणात कर वाढवू शकते, कितीही प्रमाणात कर वाढवता येतं. पण लवचिक वस्तू जर समजा असेल, लवचिक मागणी असणारी वस्तू जर असेल तर मात्र सरकारला जास्तचा कर लावता येत नाही. टीव्हीवर जर समजा जास्तचा कर लावला, लोक काय नवीन टीव्ही, जुनी टीव्ही त्यांची चालते, त्याच्यामुळे ते नवीन टीव्ही विकत घेण्यासाठी ते पुढे सरकणार आहे. आणि म्हणून शासनासाठी, सरकारसाठी मागणीची लवचिकता हा एक घटक अतिशय महत्त्वाचा ठरताना दिसून येतो. आणि म्हणून अर्थमंत्री कराद्वारे सहज आपला महसूल वाढवून केव्हा घेतो, जेव्हा अलौकिक मागणी असेल तेव्हा अर्थमंत्री अशा वस्तूंवर जास्त कर लावतात. आणि जास्त लवचिक असेल तर कमी कर लावतात, कमी लवचिक असेल तर थोडं जास्त कर लावला जातो. तर अशा प्रकारे शासनाला किंवा सरकारला कर लादणी करायची असेल किंवा कर जर समजा वस्तूंवर बसवायचा जर असेल तर त्यासाठी काय होतं की मागणीच्या लवचिकतेचा उपयोग होत असतो, मागणीच्या लवचिकतेचं महत्त्व असतं. त्यानंतर तिसरं एक महत्त्व आपल्याला मागणीच्या लवचिकतेचं सांगता येतं, ते म्हणजे उत्पादन घटकांचे मोबदले ठरविताना महत्त्वपूर्ण. उत्पादन घटक म्हणजे काय, उत्पादन घटक कोणकोणते आहे या अगोदरच्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे. उत्पादनाचे घटक भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक, हे जे घटक आहे हे चारही घटक उत्पादनाचे घटक आहे. म्हणजे कोणत्याही वस्तूचं उत्पादन करायचं जर असेल तर चारही उत्पादन घटक कामाला लावले जातात. आणि मग या घटकांना विशिष्ट स्वरूपाचे मोबदले दिले जातात. जसं भूमीला खंड किंवा भाटक, श्रमाला वेतन किंवा मजुरी, भांडवलाला व्याज आणि संयोजकाला त्याचा नफा, उत्पादकाला त्याचा नफा किंवा कधी कधी त्याला तोटाही सहन करावा लागतो. नफा म्हणा किंवा तोटा हा त्याचा मोबदला असतो. जे उत्पादना घटकाचे मोबदले ठरवित असताना ते ठरविण्याचं कार्य संयोजक करतं. भूमी, श्रम, भांडवल या तीनही घटकांना मोबदला देण्याचं कार्य संयोजक करतं, संयोजकाला करावं लागतं. आणि हे कार्य त्याला करावं लागत असल्यामुळे, हे कार्य तो करीत असल्यामुळे त्याला उत्पादनाचे मोबदले कसे ठरवावे याचं मार्गदर्शन
मागणीच्या लवचिकतेच्या माध्यमातून मिळतं. मार्गदर्शन त्याला दिसून मिळत असतं. म्हणजे मागणीच्या लवचिकतेची संकल्पना उत्पादन घटकाच्या किमती ठरविण्यासाठी अत्यंत उपयोगी संकल्पना आहे. ज्या उत्पादन घटकाची मागणी लवचिक आहे, ज्या उत्पादन घटकांची मागणी लवचिक आहे, त्याच्यापेक्षा ज्या उत्पादन घटकाची मागणी अलवचिक आहे त्यांचे मोबदले जास्त असतात. म्हणजे लवचिक मागणी असणाऱ्या उत्पादन घटकापेक्षा अलवचिक मागणी असणाऱ्या उत्पादन घटकांना जास्त मोबदले द्यावे लागतात. आता उत्पादन घटकांना लवचिक मागणी असणे म्हणजे काय? एखादा श्रमिक आहे, त्या श्रमिकाला जर एखादी काम करायला लावल्यानंतर जर समजा कुशल श्रमिक असेल तर त्याला जास्त मोबदला द्यावा लागतो. समजा एखादी तुमच्याकडे असणारी मोटरसायकल आहे, या मोटरसायकल बिघडली, ही बिघडलेली मोटरसायकल जर तुम्ही शेतकऱ्याकडे नेली, शेती कसणारा किंवा एखादा अकुशल कामगार आहे की जो शेतामध्ये वखरण करतो, डवरण करतो किंवा जमिनीमध्ये खड्डे खोदण्याचं काम करतो, असे जे अकुशल कामगार आहे, या कामगाराकडे जर समजा बिघडलेली मोटरसायकल नेली तर आपल्याला दुरुस्त करून मिळेल का? नाही मिळणार. का मिळणार नाही? याला कारण काय? की त्याला म्हणजे शेतकऱ्याला किंवा शेतमजुराला ते मोटरसायकल दुरुस्त करण्याचं कौशल्य त्यामध्ये नाही. किंवा माझ्यासारख्याकडे जर समजा तुम्ही जर दुचाकी किंवा टू व्हीलर जर दुरुस्त करायसाठी आणली तर मी फक्त पाहून घेईल काय झालं काय नाही काय, आणि मी सांगेल की नाही एखाद्या मेकॅनिककडे न्यावं लागेल, किंवा ज्याला दुरुस्त करता येणार ना त्याला न्यावं लागेल. म्हणजे श्रम हा जो घटक आहे, या घटकांना मोबदला देत असताना काय होतं की तो जो विशिष्ट श्रम करणारा व्यक्ती आहे, म्हणजे तांत्रिक श्रम म्हणा किंवा कुशल श्रम म्हणा, या कुशल श्रमिकांना जास्त मोबदला द्यावा लागतो. बघा, तुम्हाला जर बाईक सर्व्हिसिंग करायची जर असेल तर तुम्हाला 500-600 रुपये, कमीत कमी 500-600 रुपये तुमच्या खिशामध्ये नेऊन म्हणजे घेऊन जावं लागतं. ती किती वेळामध्ये दुरुस्त होतं? ती 2 तासामध्ये तुमची गाडी सर्व्हिसिंग करून दिली जात असते. ऑइलिंग, ग्रेसिंग, वॉशिंग अशा पद्धतीची गाडी दुरुस्त करून तुम्हाला तुमचे जे काही प्रॉब्लेम असेल ते प्रॉब्लेम त्या गाडीचे सॉल्व्ह करून दिले जात असतात. आणि त्याला किती 500 ते 600 रुपये त्याचं बिल निघतं. त्याला मिळणारा मोबदला कसा मिळाला आहे? जास्त मिळाला आहे. जर एखादा बांध्या खोदणारा जर श्रमिक असेल, त्याला जर समजा 4 तास जर कामं करायला लावलं तर 500-600 रुपये मिळतील का? नाही मिळणार. आता 2 श्रमिकांमध्ये काय आहे? एक प्रकारचं अंतर आहे. कसं अंतर आहे? या दोन्ही श्रमिकांची मागणीची लवचिकता कशी आहे? एकाची ताठर आहे किंवा अलवचिक आहे आणि दुसऱ्याची जास्त लवचिक आहे. गाडी दुरुस्त करायला कोणाकडे गेलं तरी चालणार नाही. म्हणजे तो श्रमिक कसा आहे? विशिष्ट श्रमिक आहे आणि त्याच्याकडेच आपण ते नेतो. पण बांधी खोदायचं जर झालं तर आपण 10 लोकांकडे आपल्याला जाता येतं. 10 लोक आपल्याला काय करतात? बांधी खोदण्यासाठी मिळतात. याला नाही त्याला विचारतो, त्याला नाही त्याला विचारतो, त्याला नाही त्याला विचारतो. म्हणजे आपण काय करत असतो? आपण म्हणजे एकच काम श्रम करून घेण्यासाठी अनेक जण आपल्याला पर्याय असतात.
गाडी दुरुस्त करण्यासाठी अनेक जण पर्याय नसतात, विशिष्ट स्वरूपाचे लोक काय करत असतात, गाडी दुरुस्त करतात. आणि म्हणून हे जे श्रमिक आहे, या श्रमांना मिळणारा मोबदला मात्र काय मिळतो, वेगवेगळा मिळतो. बघा, गाडी दुरुस्त करण्याला जास्त मोबदला, कारण तो अलवचिक आहे किंवा कमी लवचिक आहे. आणि बांधी खोदणारा किंवा खड्डे खोदणारा जो काही श्रमिक आहे, त्या श्रमिकाला कमी मोबदला मिळतो, कारण तो लवचिक स्वरूपाचे श्रम आहे. असंच इतरही उत्पादन जे घटक आहे, या इतरही उत्पादन घटकांच्या बाबतीमध्ये हे तत्व आपल्याला दिसून येतं किंवा सांगता येतं. म्हणजे उत्पादन घटकांची मागणी लवचिक असेल तर कमी मोबदला, अलवचिक जर असेल तर जास्त मोबदला. म्हणजे मोबदले हे जे असतात, हे मोबदले वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला द्यावे लागत असतात. ज्या कामगारांच्या उत्पादनाची मागणी अलवचिक आहे, त्यांच्या वेतनात सहज वाढ होत असते. त्यांनी म्हटलं तेवढं त्याचा मोबदला आहे, हा मोबदला त्यांना द्यावा लागतो. त्यानंतर पुन्हा एक चौथा घटक आपल्याला किंवा चौथा महत्व आपल्याला सांगता येतो मागणीच्या लवचिकतेचं, ते म्हणजे विदेशी व्यापारासाठी महत्वपूर्ण. मागणीची लवचिकता ही संकल्पना विदेशी व्यापारासाठी अतिशय महत्वाची आहे. विदेशी व्यापाराला आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हटलं असतं. आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील नियम आणि अटी किंवा सेवा शर्ती ज्याला म्हटलं जातं, ह्या निश्चित करण्यासाठी मागणीची लवचिकता उपयोगी ठरत असते. किमतीमध्ये वाढ करता येईल अशा अलवचिक वस्तूंची निर्यात देश करतात. उदाहरणार्थ ओपेक उत्पादक जे काही देश आहे, म्हणजे इराण, इराक, सौदी अरेबिया, हे जे पेट्रोलियम पदार्थाचं उत्पादन करणारे जे देश आहे, यांनी एक ओपेक नावाची एक संघटना तयार केली, ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोल अशा पद्धतीची संघटना तयार केली. आणि ह्या पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या देशांच्या संस्थेने अनेक वेळा त्यांच्या किमतीमध्ये वाढ केली. तरीही इतर देशांना किंवा जगातील इतर जे काही देश असतील, मग श्रीमंत असो गरीब असो, ज्या देशामध्ये पेट्रोल नाही, अशा देशांना वाढीव किमतीनं पेट्रोल घ्यावंच लागलं. कारण पेट्रोलची मागणीची लवचिकता ही कशी आहे, अलवचिक आहे. कुठेही मिळत नाही. आपण आपल्या देशामध्ये विहिरी खोदल्या तर पेट्रोल लागत नाही, आपल्या इथं पाणी लागतं. एखादी जे देश आहे, या देशांमध्ये पेट्रोलचं अनेक प्रकारच्या विहिरी लागतात किंवा पेट्रोल तिथे मिळतं, आपल्या देशामध्ये ते मिळत नाही. आणि म्हणून अशा वस्तूंच्या ज्या किमती आहे, त्या किमती इतर देशांमध्ये निर्यात करत असताना काय होतं की त्या वस्तूच्या किमती जास्त. दुसरं एक उदाहरण आपल्याला विदेशी व्यापाराच्या बाबतीत सांगता येईल, ते म्हणजे भारतातलं जे सुती कापड आहे किंवा खादी आहे, या खादी कापडाला जगामध्ये अतिशय मागणी आहे, फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कारण भारतामध्ये बनणारं जे काही सुती किंवा खादी आहे, या खादी कापडामध्ये कापड भारतासारखं इतर देशांमध्ये बनत नाही. आणि म्हणून मग भारतातलं खादी कापड इतर देशांमध्ये जर नेलं तर त्याला जास्त किंमत मिळते, किंवा त्या कापडाच्या जर खादीच्या किमती भारतीय व्यापाऱ्यांना जर समजा वाढीव किमतीला जर अमेरिकेला विकलं, तरीही अमेरिकेतील लोक काय करतात, ते घेतात. त्या मागणीचा फारसा परिणाम होत नाही. म्हणजे ज्या वस्तूची मागणीची लवचिकता कशी आहे, अलवचिक स्वरूपाची आहे किंवा ताठर स्वरूपाची आहे, अशा वस्तूंच्या किमती कितीही वाढवून इतर देशांना जर विकल्या तरी आपल्या वस्तूंना मागणी असते.
पण लवचिक मागणी असणाऱ्या ज्या वस्तू आहे, या वस्तूंना जर समजा किमतीत थोडा जरी वाढ केला तरी आपल्या देशातील वस्तूला मागणी होत नाही. मग आपल्या वस्तू बाहेर देशामध्ये जाऊन त्या निकृष्ट दर्जाच्या म्हणून आपल्याकडे वापस येतात. म्हणजे देशाचे आयात निर्यात धोरण ठरविण्यासाठी काय होतं की आपल्या मागणीच्या लवचिकतेचा विचार करणे आपल्याला गरजेचं असतं. म्हणजे आपल्या वस्तू इतर देशांमध्ये खपल्या पाहिजे, निर्यात करता आली पाहिजे. आपण इतर देशांमधून कोणत्या वस्तू आयात केल्या पाहिजे, म्हणजे आयात आणि निर्यात याचं जे काही धोरण आहे ते धोरण आपल्याला या वस्तूंच्या किमतीच्या माध्यमातून किंवा या मागणीच्या लवचिकतेच्या माध्यमातून ठरवावं लागत असतं. आणि हे धोरण ठरविण्यासाठी मागणीच्या लवचिकतेचं महत्त्व अतिशय अनन्यसाधारण असल्याचं दिसून येतं. अनन्यसाधारण आहे. या संकल्पनेचा फार मोठा उपयोग होत असल्याचं दिसून येतं. त्यानंतर पाचवं एक महत्त्व आपल्याला सांगता येतं ते म्हणजे सार्वजनिक सुविधा. सार्वजनिक सुविधा जे देशामध्ये ज्यावर सरकारची मालकी असते, ज्या सुविधांवर सरकारची मालकी असते, समाजाची मालकी असते, त्याला सार्वजनिक सुविधा असं म्हटलं असतं. आता रेल्वेसारख्या अलौकिक मागणी असणाऱ्या सार्वजनिक सुविधांच्या बाबतीमध्ये जे काही उपभोक्ते असतात त्यांचं शोषण टाळण्याकरिता सरकार एकतर अनुदान देते किंवा त्याचं राष्ट्रीयकरण करते. म्हणजे प्रवासामध्ये प्रवास करणाऱ्या लोकांचं शोषण होऊ नये, आर्थिक शोषण होऊ नये म्हणून मग अशा वेळेला काय होतं की सरकार मग असे जे काही उद्योग असतात हे सार्वजनिक क्षेत्रामध्ये त्याचं राष्ट्रीयकरण करण्यात येत असतं. जसं बँक आहे, पूर्वी जे सावकार असायचे किंवा जमीनदार असायचे हे शेतकऱ्यांची किंवा कुळांची फार मोठ्या प्रमाणात लुबाडणूक करत असायचे, आर्थिक शोषण करत असायचे. आणि हे आर्थिक शोषण थांबविण्यासाठी सरकारने मग बँकांना सुरुवात केली. आणि या ज्या बँका आहे ह्या बँकाचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. आपण म्हणतो ना SBI ही नॅशनलाइज बँक आहे, राष्ट्रीयकृत बँक आहे. कॅनरा बँक ही नॅशनलाइज बँक आहे. बँक ऑफ इंडिया ही नॅशनलाइज बँक आहे. पंजाब नॅशनल ही बँक राष्ट्रीयकृत बँक आहे. HDFC बँक खाजगी बँक आहे. ICICI बँक खाजगी बँक आहे. आपल्या देशामध्ये असणारी कोऑपरेटिव्ह बँक खाजगी बँक आहे. म्हणजे नॅशनलाइज बँकेपेक्षा खाजगी बँकांमध्ये असणारं जे व्याजदर आहे हे व्याजदर जास्त असतं. आणि म्हणून सरकार काय करतं, या सावकारांना किंवा या खाजगी बँकांकडून शोषण होऊ नये, लोकांना सार्वजनिक सुविधा योग्य त्या दरामध्ये परवडेल त्या दरामध्ये पुरविता येईल यासाठी सार्वजनिक सुविधा पुरवत असताना मागणीच्या लवचिकतेचं महत्त्व दिसून येतं. जसं रेल्वेचा किराया जर पाहिला तर अतिशय कमी आहे. तुम्हाला जर समजा नागपूरवरून म्हणा किंवा वर्धेवरून जर शेगावला जायचं जर असेल किंवा शिर्डीला जायचं असेल किंवा नागपूरवरून मुंबईला जायचं असेल तर खाजगी वाहनाने जर गेलं तर तुम्हाला फार मोठा किराया द्यावा लागतो. परंतु जर रेल्वेने जर गेले तर रेल्वेने मात्र काय होतं, आयश आरामामध्ये रिझर्वेशन करून 500 ते 600 रुपयामध्ये तुम्हाला नागपूरवरून किंवा वर्धेवरून तुम्हाला मुंबईला पोहोचवतं आरामात रिझर्वेशन. म्हणजे अशा प्रकारच्या सार्वजनिक सुविधा पुरवित असताना किंवा सार्वजनिक सुविधांचा लोकांना देत असताना या कोणकोणत्या वस्तू
सार्वजनिक क्षेत्रामध्ये समाविष्ट कराव्या, यासाठी मागणीच्या लवचिकतेचा एक फायदा होतो, महत्त्व असल्याचं दिसून येतं. त्यानंतर 6वा एक घटक आपल्याला सांगता येतो तो म्हणजे उत्पन्नातील खर्चाचे प्रमाण. उत्पन्नातील खर्चाचे प्रमाण या मुद्द्याचा जर विचार केला तर वस्तूवरील खर्चाचे एकूण उत्पन्नातील प्रमाण कमी असेल तर मागणी अलवचिक असते. काय आहे? वस्तूवरील जो काही खर्च केला जात असतो या खर्चाचे एकूण उत्पन्नावरील प्रमाण कमी असेल. आपल्याला मिळणारं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नापैकी अतिशय कमी भाग जर आपण एखाद्या वस्तूवर खर्च करत असेल तर अशा ज्या वस्तू आहेत त्या वस्तू अलवचिक स्वरूपाच्या असतात, अलवचिक मागणी असते. मागणीची लवचिकता त्यांची अलवचिक असते किंवा खूप कमी लवचिक असते. उदाहरणार्थ वर्तमानपत्रे आहे. जेव्हा वस्तूवरील खर्चाचं प्रमाण जास्त असेल तर मागणी जास्त लवचिक असते. आपलं उत्पन्न जर जास्त प्रमाणामध्ये एखाद्या वस्तूवर जर खर्च करत असेल तर त्याची मागणी जास्त लवचिक असते. म्हणजे वस्तूवरील खर्चाचे एकूण उत्पन्नातील प्रमाण कमी असेल तर मागणी अलवचिक असते. आणि जेव्हा वस्तूवरील खर्चाचे प्रमाण जास्त असते त्यावेळेला मागणी जास्त लवचिक असते. तर अशा प्रकारे आपण 6 मुद्दे या मागणी या संकल्पनेच्या मागणीच्या महत्त्वाचं बाबतीमध्ये आपण अभ्यासल्या, स्पष्ट करून घेतलेल्या आहे. म्हणजे मागणीची जी संकल्पना आहे ही संकल्पना आपण स्पष्ट केलेले जे काही घटक आहे या घटकावरून त्याचं महत्त्व लक्षात येतं. मागणीच्या लवचिकतेचं महत्त्व आपल्याला समजतं. तर या ठिकाणी आपण प्रकरण 3 ब हा भाग, मागणीची लवचिकता हा भाग आपण इथे संपवलेला आहे. यानंतरच्या तासिकेमध्ये आपल्याला प्रकरण 4 बघणार आहोत आणि या व्हिडिओ तासिकेमध्ये पुरवठ्याचा आपण विचार करणार आहोत. मागणी आणि पुरवठा हे जे 2 घटक आहे या 2 घटकापैकी आपण एक घटक आतापर्यंत अभ्यासला, मागणी, मागणीची संकल्पना, मागणीची लवचिकता. हा भाग आपण पहिला. म्हणजे बाजारामध्ये गेल्यानंतर 2 जे घटक आहेत ते घटक बाजारात एकत्र येतात. 2 घटक एकत्र येतात. एक म्हणजे कोणता? ग्राहक हा घटक. आणि ग्राहक हा घटक काय करतो? वस्तूची मागणी करतो. ग्राहक वस्तूची मागणी करतो. दुसरा घटक कोणता? विक्रेता घटक किंवा उत्पादक घटक. उत्पादक हा काय करत असतो? वस्तूची विक्री करतो. म्हणजे नफा मिळवण्यासाठी तो वस्तूची विक्री करतो. आणि म्हणून काय करतो? वस्तूचा पुरवठा करणारा जो घटक आहे हा घटक कोणता आहे? विक्रेता किंवा उत्पादक घटक आहे. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे की पुढील 4थ्या प्रकरणामध्ये पुरवठ्याचं विश्लेषण करायचं आहे. त्या प्रकरणाचं नाव सुद्धा पुरवठा विश्लेषण आहे, सप्लाय ॲनालिसिस आहे. तर बघूया नंतरच्या तासिकेमध्ये पुरवठ्याचा भाग आपण. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आनंद घ्या आणि छानसा अभ्यास करा. यश मिळवा, यश मिळवत राहा आणि येत्या परीक्षेला तुम्हाला चांगल्या पद्धतीचं सुयश मिळो ही एक सदिच्छा. एक जाता जाता एक भाग तुम्हाला सांगू इच्छितो. हे जे 3रं प्रकरण आहे, मागणी आणि मागणीची लवचिकता, अ आणि ब,
हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं प्रकरण आहे. हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा, तुमच्या लक्षात असू द्या. ठीक आहे, धन्यवाद. मी इथेच थांबतो. नमस्कार.